बाणेर टेकडीच्या वरच्या वाडापुण्याच्या रात्रीच्या आकाशासमोर काचेच्या आणि काँक्रीटच्या समाधीसारखा उभा होता. आत शांतता जवळजवळ शस्त्रक्रियासारखी होती. फक्त मध्यवर्ती वातानुकूलनाच्या अदृश्य गुंजनाने भंग झाली जी खोलीला कायम थंड ठेवत होती. अमूर्त कलाकृती आणि पल्लवी राणेची निष्कलंक त्वचा जपून ठेवत होती. 35 वर्षांची असताना तिच्या शरीराशी एकरूप झालेल्या 50-60च्या ड्रेसमध्ये ती पॉलिश केलेल्या इटालियन संगमरवरीवरून चालत गेली जसे की ती स्वतःच्या बाजारभावाची जाणीव असलेल्या प्रदर्शनाच्या तुकड्यासारखी होती. तिच्या मानेवर आणि मनगटांवर जड दागिने अलंकार नव्हते, ते पांढरे सोने आणि हिर्याच्या बेड्या होत्या. भारतातील सर्वात भयानक सीईओंपैकी एक अशी तिच्या लग्नाच्या कराराची शारीरिक आठवण करून देणारा एक माणूस जो कंपन्या आणि लोकांना त्याच्या अलिप्त थंडीने गोला करत होता. पल्लवीच्या त्या उत्सवाच्या रात्रीचा एकटेपणा, ज्यापासून तिला तिच्या पतीच्या लहरी मुले वगळण्यात आले होते, तो स्पष्ट होता. एक भावनिक हिवाळा होता जो कोणत्याही आतील ज्वालाला गोठवतो. ती एका पेनोरेनमिक खिडकीसमोर थांबली. खाली शहराच्या दिव्यांचे निरीक्षण करत होती. हस्तिदंती टॉवरमध्ये कैदी असल्यासारखे वाटत होते. तिने घातलेला परफ्यूम, काल्या गुलाबांचा दुर्मिळ सार, तिच्या भोवती अत्याधुनिक उदासीनतेच्या आभासारखा रेंगाळत होता. काचेतील तिचे प्रतिबिंब एक क्लासिक सौंदर्य दाखवत होते, परंतु तिच्या डोळ्यांनी एक तीक्ष्ण बुद्धिमत्ता प्रकट केली जी उपाशी होती. वर्षानुवर्षे केवळ परिपूर्ण, मूक आणि सजावटीच्या ट्रॉफी पत्नी असल्याने गुदमरलेली होती. काचेच्या कॉफी टेबलवर तिच्या सेल फोनच्या अचानक कंपनाने ट्रान्स तोडला. तिच्या पतीचे नाव स्क्रीनवर आज्ञा म्हणून चमकत होते. ओलीच्या दुसऱ्या टोकावरील त्याचा आवाज तीक्ष्ण होता. प्रस्तावना किंवा प्रेमाशिवाय ऑफिसमधील मुलगा आणत असलेल्या विसरलेल्या कागदपत्रांबद्दल भुंकणाऱ्या सूचना. ती एक शब्दही बोलू शकण्यापूर्वीच त्याने फोन ठेवला. तिच्या अस्तित्वावर नियंत्रण ठेवणाऱ्या शक्तीच्या गतिमानतेची पुष्टी केली. काही मिनिटांनंतर इंटरकॉम वाजला. पल्लवीला तिच्या एकाकी रात्रीच्या एकाकीपणावर एका कनिष्ठाने हल्ला केल्याबद्दल वाढती चिडचिड जाणवत होती. तिने सुरक्षारक्षकांना प्रवेशद्वार साफ करण्याचे निर्देश दिले. बहुतेक लोकांच्या घरांपेक्षा जास्त किमतीच्या झुंबराखाली तिने स्वतःला स्मारकीय प्रवेशद्वारात उभे केले, दूताचे स्वागत करण्यासाठी आणि त्याला त्याच्या कनिष्ठ वास्तवात त्वरित परत पाठवण्यासाठी. तिच्या खानदानी उदासीनतेचा मुखवटा तयार केला. मोठा दरवाजा उघडला आणि समीर आत आला. त्याच्यासोबत ओझोनचा आणि येणाऱ्या पावसाचा सुगंध होता. तो आश्चर्यकारकपणे तरुण होता. कदाचित 23 वर्षांचा. रुंद खांदे होते जे एका खराब पद्धतीने शिवलेल्या सूटच्या स्वस्थ कापडावर पसरलेले दिसत होते. त्याच्या ग्रामीण शरीरयष्टीसाठी खूपच लहान. तो भिजला होता. त्याच्या काळ्या केसांमधून पाण्याचे थेंब टपकत होते आणि निष्कलंक जमिनीवर पडत होते. त्या निर्जंतुक वातावरणात कच्च्या स्वभावाचा प्रवेश. त्याने त्याच्या छातीवर एक चामड्याचा ब्रीफकेस ढालसारखा धरला होता. त्याचे डोळे आदरयुक्त विस्मय आणि अत्यंत चिंताग्रस्ततेच्या मिश्रणाने खोलीचे निरीक्षण करत होते, जोपर्यंत ते त्यावर पडत नव्हते. त्याचा श्वास ऐकू येत होता आणि पल्लवीला त्याच्या हातात सूक्ष्म थरथर जाणवत होती. एक अशी असुरक्षितता जी तिचा नवरा कधीही दाखवणार नाही. समीरच्या मुद्रेत एक कच्चा सन्मान होता. तो एक सामान्य जन्मजात इंटर्न म्हणून स्पष्टपणे ओळखला जात होता. त्याने तिच्या पतीच्या सहकार्यांच्या अश्लील वासनेने किंवा घरातील नोकरांच्या अधीनतेने तिच्याकडे पाहिले नाही. तो तिच्याकडे मानवी तीव्रतेने पाहत होता, जणू एक पुरुष एखाद्या अविश्वसनीय स्त्रीला पाहत आहे, मौल्यवान वस्तू नाही. पल्लवीला एअर कंडिशनिंगशी संबंधित नसलेला थरथर जाणवत होता. तिच्या पॉलिश केलेल्या पृष्ठभागाच्या जगातून हरवलेल्या जिवंत आणि चैतन्यशील गोष्टीची ओळख पटवण्याची ती एक ठिणगी होती. तिने एक पाऊल पुढे टाकले. तणावपूर्ण शांततेत 50-60चा खलखलाट विचित्रपणे मोठा आवाज येत होता. तिने ब्रीफकेस घेण्यासाठी तिच्या अंगठीने भरलेला हात पुढे केला. ज्या क्षणी त्यांच्या बोटांनी तिची त्वचा थंड आणि गुलगुलीत केली, त्याची उबदार आणि खडबडीत मेघगर्जनेचा एक बधीर करणारा आवाज हवेलीच्या रचनेला हादरवून टाकणारा होता.
बाहेरील जग पांढऱ्या प्रकाशात विस्फोटित झाले आणि त्यानंतर लगेचच घरात संपूर्ण अंधार पसरला. अत्याधुनिक विद्युत व्यवस्था बिघडली, ज्यामुळे प्रवेशद्वार अचानक दिशाहीन कालोखात बुडाले. त्यानंतर आलेली शांतता पूर्ण होती. फक्त त्यांच्या जलद श्वासोच्छवासाने आणि खिडक्यांवर आदळणाऱ्या मुसळधार पावसाच्या मंद आवाजाने भंग पावली. अंधाराने लगेचच संपत्तीचे दृश्य अडथळे दूर केले. त्या क्षणी ते अंधारात फक्त 2 शरीरे होते, इंचभर अंतरावर. बेसबोर्डवर गुप्त, पिवळ्या रंगाचे आपत्कालीन दिवे हळूहळू चमकत होते. लांब, नाट्यमय सावल्या पडत होत्या, ज्या थंड वास्तुकला विकृत करत होत्या, जागेचे रूपांतर गुहेत आणि जवळच्या गोष्टीत करत होत्या. वातावरणात अचानक झालेला बदल स्पष्ट होता. हवा अधिक दाट वाटत होती. वादळाच्या विजेने आणि वेगाने वाढणाऱ्या मानवी तणावाने भाडलेली पल्लवीला समीरचे हृदय तिच्या अगदी जवळून वेडेपणाने धडधडताना ऐकू येत होते. कागदपत्रे पोहोचवण्याच्या सामान्य परिस्थितीला गोंधळलेल्या हवामानाने अपहरण केले होते, ज्यामुळे एकटे आणि धोकादायक खाजगी वातावरण निर्माण झाले होते. त्याच्या कपड्यांवरील पावसाचा वास आता तिच्या स्वतःच्या काल्या गुलाबाच्या परफ्यूममध्ये मादकपणे मिसळत होता. तिच्या सामाजिक स्थानाच्या सुरक्षिततेकडे मागे हटण्याऐवजी पल्लवीला सहानुभूतीची एक लाट जाणवली, जी लवकरच तिच्या आत खोलवर उबदार आणि अधिक धोकादायक काहीतरी बनली. जबड्याच्या मजबूत रचनेवर आणि त्याच्या त्वचेवरील ओल्या चमकावर जोर देणाऱ्या मंद दिव्यांमुळे आणि त्याच्या त्वचेवरील ओल्या प्रकाशामुळे त्याला किंचित थरथर कापताना पाहून तिला मृत वाटणारी इच्छा जागृत झाली. तिला जाणवले की ते पूर्णपणे एकटे आहेत. नौकर त्यांच्या दूरच्या पंखांमध्ये होते आणि तिचा नवरा मैल दूर होता, त्याला चाकूंनी वेढले होते. वादळाने काल आणि सामाजिक नियमांच्या बाहेर एक बुडबुडा निर्माण केला होता. पुढील काही सेकंदात तिने घेतलेला निर्णय वर्षानुवर्षे दडपशाहीने प्रेरित झाला. तुम्ही असे बाहेर जाऊ शकत नाही. तिचा आवाज नेहमीपेक्षा कर्कश होता. मंद प्रकाशात हळूवारपणे प्रतिध्वनित होत होता. घरातील महिलेचा हा आदेश नव्हता, तर गुप्त हेतूंनी भरलेले आमंत्रण होते. तिला समीरचे डोळे मंद प्रकाशात विस्फारलेले दिसले. कर्तव्य आणि प्रलोभन यांच्यातील संघर्ष त्याच्या कडक पवित्र्यात स्पष्ट दिसत होता. त्याला माहीत होते की त्याने कागदपत्रे सोडून पावसाकडे जगात त्याच्या जागी परत जावे, परंतु तिच्या उपस्थितीच्या गंभीरतेने त्याला तिथेच रोखून ठेवले. पल्लवीने तिला त्याच्याकडे वळवले, कारण तो तिला पाहत आहे हे त्याला माहीत होते. 50-60 मुख्य बैठकीच्या खोलीकडे जाताना उपलब्ध असलेल्या छोट्याशा प्रकाशाला टिपत होता. शक्ती आणि मोहाचे छायाचित्र. ती मागे वळून न पाहता म्हणाली. घराच्या सर्वात खोल अंधारात त्याच्या संकोचलेल्या जड पावलांचा आवाज ऐकून तिला एक गर्द समाधान वाटले. ती त्यांच्या लग्नाचा सर्वात पवित्र नियम मोडणार होती. ती खऱ्या जगाला त्याच्या सर्व घाण, उष्णता आणि इच्छांसह त्यांच्या निर्जंतुक पवित्र स्थानात आमंत्रित करत होती. रात्र जास्त थंड नसती. जर तुम्ही पल्लवीच्या जागी असता तर निषिद्ध प्रलोभनाच्या अंधारात एकटे असता तर तुम्ही काय कराल? तुमचे मसालेदार उत्तर कमेंटमध्ये द्या. पल्लवीने समीरला त्या विशाल बैठकीच्या खोलीत नेले, जिथे मंद प्रकाशात इटालियन डिझायनर फर्निचर थंड चामड्याच्या बेटांसारखे दिसत होते. ती आरशाच्या बारकडे गेली. आपत्कालीन दिवे तिच्या हालचालींचे विखुरलेले प्रतिबिंब निर्माण करत होते. व्हिस्की? तिने उत्तराची वाट न पाहता 2 जड क्रिस्टल ग्लास ओतले. तणावपूर्ण शांततेत काचेवर बर्फाचा आवाज तीक्ष्ण होता. ती वळली, त्याच्याकडे चालत गेली. पेय दिल्याने होणारी जवलिकता त्याच्या शरीराची उष्णता तिच्या विरुद्ध पसरत होती. समीर थरथरत्या बोटांनी ग्लास घेतला. त्याचे डोळे तिच्या चेहऱ्यावर होते. वादळात भ्रमासारखे दिसणाऱ्या त्या दृश्यापासून दूर पाहू शकत नव्हते. ते विरुद्ध सोफ्यांवर बसले. शारीरिक अंतर एक सामाजिक अडथळा होता, जो वाढत्या प्रमाणात नाजूक वाटत होता. पल्लवीने तिचे पाय ओलांडले. हालचालीमुळे तिचा सेंटेन ड्रेस घसरला आणि तिच्या मांडीवर फिकट त्वचेचा एक ठिपका दिसला, एक तपशील जो समीरच्या तीव्र नजरेतून सुटला नाही. तिने तिच्या पेयाचा एक घोट घेतला. अल्कोहोल तिच्या घसात झलत असल्याचे जाणवले. ती पेटवू इच्छित असलेल्या आगीची प्रस्तावना. मला तुझ्याबद्दल सांग, समीर, तिने विचारले. तिचा आवाज मऊ पण अनिवार्य होता.
माझ्या नवऱ्यासाठी तू ज्या फाईल्स वाहून नेतोस त्या पलीकडे. तिला त्याची कॉर्पोरेट ओळख काढून टाकायची होती. स्वस्थ सूट मागील माणूस पाहण्यासाठी. समीर संकोचला, आजूबाजूच्या परिस्थितीमुळे आणि एका दुर्गम देवतेसारख्या दिसणाऱ्या महिलेमुळे घाबरला. तो कर्कश आवाजात बोलला, महाराष्ट्राच्या ग्रामीण शेतजमिनीतील त्याचे मूल, त्याच्या कुटुंबाची आशा, असण्याचा दबाव, तिच्या पतीच्या सहवासात इंटर्नशिप मिळविण्यासाठी निद्रानाश, रात्री अभ्यास करणे. तो बोलत असताना पल्लवीला तिच्या स्वतःच्या रिकाम्या विलासी जीवनात चैतन्य आणि संघर्षाची कमतरता जाणवली. त्याने ज्या प्रतिष्ठेने त्याच्या कष्टांचे वर्णन केले ते तिच्या वर्तुळातील पुरुषांच्या रिकाम्या अहंकाराच्या अगदी विरुद्ध होते. ती स्वतःला पुढे झुकलेली आढळली, खऱ्या आयुष्याच्या कथेने खरोखर मोहित झाली. संभाषण चालू राहिले, अधिकाधिक जवळचे होत गेले. काम आणि कुटुंबाचे सामान्य विषय वाढत त्या नात्यासाठी पडदा म्हणून काम करत होते. पल्लवीच्या लक्षात आले की त्याचे डोळे तिच्या प्रत्येक हालचालीचे अनुसरण कसे करतात. एक कच्ची आणि प्रामाणिक इच्छा ज्यामुळे तिला वर्षानुवर्षे पहिल्यांदाच जिवंत वाटले. ती अधिकाधिक वैयक्तिक प्रश्न विचारू लागली. त्याची स्वप्ने, त्याची निराशा तपासू लागली. तिच्या बुद्धिमत्तेचा वापर करून त्याला शस्त्र करून तिच्या कक्षेत ओढू लागली. ती सार्वजनिक ठिकाणी कधीही न पाहिलेल्या पद्धतीने हसली. एक स्मित जे गुंतवणुकीचे आणि धोक्याचे आश्वासन देत होते. त्यांच्यातील हवा श्वास घेण्यासारखी होत चालली होती, फेरोमोनने आणि अव्यक्त तणावाने भरलेली होती. तो क्षण क्रूरपणे सेल फोनच्या कर्कश रिंगने व्यत्यय आणला. तिच्या नाही, तर समीरच्या. पल्लवीच्या पतीचे नाव त्याच्या डिव्हाइसच्या फुटलेल्या स्क्रीनवर चमकले. तो आवाज थंड पाण्याच्या बादलीसारखा होता, जो त्यांना लगेचच ते ज्या खोऱ्यावर होते त्याची आठवण करून देत होता. समीर गोठला. त्याच्या विस्तीर्ण डोळ्यांत भीती दिसून येत होती, कारण तो फोनकडे बॉम्बप्रमाणे पाहत होता. निकालाची भीती, काढून टाकणे, सामाजिक नाश, एका शक्तिशाली माणसाचा क्रोध खोली भरून गेली. पल्लवीला तिचे हृदय धडधडत होते. भीती आणि व्यसनाधीन एड्रेनालाईनचे विषारी मिश्रण जाणवत होते. तिने सहजतेने काम केले. ती उभी राहिली आणि त्याच्याकडे गेली. तिची सावली त्याला वेढत होती. एका ठाम, मूक हावभावाने तिने फोनवर हात ठेवला, अंगठी दाबली आणि नंतर फोन ठेवला. परत आलेली शांता आणखीनच जड झाली होती. आता ती सहभागी होती. तिच्या पतीला थेट आव्हान देण्याची कृती, अगदी गुप्तपणे, एक शक्तिशाली कामोत्तेजक होती. समीरने तिच्या हातावर, त्यांच्या त्वचेतील फरकाकडे, त्याच्या कर्कश हातावर, तिच्या दागिन्यांचे वजन पाहिले आणि जोरात गिल्ले. त्यांनी नुकतीच एक अदृश्य रेषा ओलांडली होती. तो पुन्हा फोन करेल, समीर कुजबुजला. त्याचा आवाज मंदावला होता. तिथेच राहण्याच्या जबरदस्त इच्छेशी झुंजणाऱ्या धोक्याची जाणीव. तिची जवळीक मादक होती. तिला तिच्यातून येणारी उष्णता जाणवत होती. काल्या गुलाबांचा सुगंध त्याच्या इंद्रियांवर आक्रमण करत होता. त्याचे मन ढगाल करत होता. बाहेर सुरक्षा, रक्षकांची सावध नजर, केन मेरे, ज्याची तिला आशा होती की वीज गेल्यामुळे बंद पडतील. भारताची जात आणि शक्तिरचना, हे सर्व गुरुत्वाकर्षण शक्तीसमोर दूरचे वाटत होते. ज्ञाने त्यांना एकत्र आणले झाले होते आणि अपराधाचे एड्रेनालाईन एक शक्तिशाली इंधन होते. पल्लवी हलली नाही. उलट ती त्याच्या सोफ्याच्या हातावर बसली. शारीरिक अंतर खूपच कमी केले. त्याला फोन करू द्या, ती कुरकुरली. तिच्या नजरा त्याच्या ओठांवर खिळल्या. संभाषण बदलले. आता ते जीवनाबद्दलचे प्रश्न नव्हते, तर दुहेरी शब्दांनी भरलेले छोटे संवाद होते. हवेत लटकणाऱ्या निषिद्ध इच्छेचा शोध घेणारे कुजबुज. तिने त्याचा सूट किती ओला होता यावर टिप्पणी केली. एक सामान्य निरीक्षण जे प्रेमासारखे वाटले. मासिकांमधील फोटोंपेक्षा ती कशी वेगळी दिसत होती. अधिक वास्तविक, अधिक धोकादायक यावर तो टिप्पणी करत होता. तिला त्याच्या चेहऱ्यावरील अंतर्गत संघर्ष, शारीरिक आकर्षणाविरुद्धचा आदर आणि भीती दिसत होती. पावसामुळे त्याचा पांढरा शर्ट जागोजागी पारदर्शक होता. त्याच्या त्वचेला चिकटून होता आणि त्याच्या खांद्याला आणि छातीच्या स्नायूंच्या परिभाषा प्रकट करत होता. त्याचा श्वास उथल होता आणि पल्लवीला स्त्रीशक्तीची लाट जाणवत होती. ती येथे बली नव्हती. ती शिकारी होती, आरंभकर्ता होती. परिपूर्ण पत्नीची सार्वजनिक प्रतिमा त्या खोलीच्या सावलीत विरघळत होती. खाली
राहणाऱ्या उपाशी स्त्रीला प्रकट करत होती. जेव्हा तिने हात वर केला आणि तिच्या तर्जनीच्या टोकाने समीरच्या ताणलेल्या जबड्याची रेषा शोधली तेव्हा तणाव एका गंभीर टप्प्यावर पोहोचला. स्पर्श विद्युत होता. तो स्पष्टपणे थरथर कापत होता. त्याचे डोळे एका क्षणासाठी बंद झाले होते, जणू त्याला एकाच वेळी वेदना आणि आनंद जाणवत होता. शारीरिक संपर्काने औपचारिकतेचा शेवटचा अडथळा तोडला. तिच्या त्वचेची गुलगुलीतपणा आणि त्याच्या खोडातील फरक धक्कादायक आणि कामुक होता. तिचा श्वासही अडखळला, ज्यामुळे तिचा स्वतःचा संयम दिसून येत होता. तिने स्वतःला त्याच्या संघर्षात प्रतिबिंबित पाहिले, जरी विरुद्ध जगात. तो भाकरीसाठी लढला, ती तिच्या आत्म्यासाठी लढली. दोघेही उपाशी होते. प्रत्येक सेकंदाला एक प्राणघातक धोका आहे याची जाणीव झाल्याने क्षणाची तीव्रता वाढली. वादळ शांत झाले तर तिचा नवरा कोणत्याही क्षणी येऊ शकतो. एक सुरक्षा रक्षक टॉर्च घेऊन आत येऊ शकतो. धोका हा तिच्या सौम्य आयुष्यातला शेवटचा घटक हरवला होता. तिने त्याच क्षणी ठरवले की आज रात्री ती बॉसची स्त्री राहणार नाही. समीरने डोळे उघडले. आता इच्छेने अंधार झाला होता. त्याच्या लाजालूपणाची जागा पुरुषी तत्परतेने घेतली होती. तो तिच्याकडे एका वरिष्ठ व्यक्ती म्हणून नाही तर एक अशी स्त्री म्हणून पाहत होता जी तो कधीही मागण्याचे धाडस करणार नाही. बाहेरच्या पावसाच्या आवाजाने आणि त्यांच्या श्वासांच्या धापा टाकणाऱ्या आवाजांनी शांतता भरून गेली होती. त्यांच्या सभोवतालची भौतिक विलासिता नाहीशी झाली होती. ती स्फोट होण्याच्या बेतात असलेल्या आदिम शक्तीसमोर असंबद्ध होती. त्यांच्या लग्नाचा नैतिक क्षय हा या निषिद्ध इच्छेचा पाया होता. पल्लवी जवळ झुकली, जोपर्यंत तिचे ओठ त्याच्या कानापासून काही इंच दूर नव्हते. त्याच्या त्वचेची उबदारता एक अटल आमंत्रण होते. तिला त्याची स्वच्छ त्वचा, पाऊस आणि चिंताग्रस्त घामात मिसळलेली, तिच्या पतीच्या महागड्या कोलोनपेक्षा कितीतरी जास्त मादक वास येत होता. ती नियंत्रणात होती, पण ती नियंत्रण गमावण्याच्या बेतात होती. आणि त्या अथांग जाणण्याची अपेक्षाही तिने अनुभवलेली सर्वात तीव्र भावना होती. तुला माहिती आहे की तू इथे असायला नको होते. ती कुजबुजली. शब्द त्याच्या मानेच्या त्वचेवर आदलत होते. त्याच्या पाठीच्या कण्याला एक तीव्र थरकाप उडवत होते. ते धोक्याची पुष्टी होती, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्याचे आमंत्रण देखील होते. तिचा हात त्याच्या जबड्यापासून त्याच्या छातीवर सरकला. त्याच्या ओल्या स्वस्थ शर्टखाली त्याच्या हृदयाचे उग्र धडधडणे जाणवत होते. ती वास्तविक जीवनाला स्पर्श करत होती, धडधडणारी आणि अराजक. समीरने हळूहळू चेहरा वळवला. त्यांच्या नाकांना जवळजवळ स्पर्श होत होता. त्याची नजर विनाशकारी तीव्र होती. प्रेम आणि कच्ची भूक यांचे मिश्रण. तो अगदी जवळ होता. त्याचा नैतिक प्रतिकार तिच्या शारीरिक उपस्थितीच्या भाराखाली कोसलत होता. मोहाचा खेळ संपला होता. पुढे जे होणार होते ते अपरिहार्य पतन होते. पल्लवीला माहीत होते की मागे वळणे नाही. ती अंतिम रेषा ओलांडणार होती. इतके दिवस तिला जे नाकारले गेले होते ते स्वीकारण्यासाठी, तिच्या पदाच्या शक्तीचा वापर करून स्वतःला मुक्त करण्यासाठी आणि त्याच्या निर्दोषतेला भ्रष्ट करण्यासाठी. समीरच्या छातीवरचा स्पर्श हा उत्प्रेरक होता. तो आता स्वतःला आवरू शकला नाही. त्याचा खडबडीत आणि संकोचलेला हात तिच्या हाताला झाकून त्याच्या धडधडत्या हृदयावर दाबत, हताशपणे ताब्यात घेण्याचा आणि विनवणी करण्याचा एक हावभाव. मी तुला पाहतो, त्याने कबूल केले. त्याचा आवाज कर्कश, तातडीने कुजबुजणारा होता, जो मंद प्रकाशातून जात होता. त्याची पत्नी म्हणून नाही. मी त्या कंपनीत सामील झालो त्या दिवसापासून मी तुला पाहिले आहे. तूच कारण आहेस. मी स्वतःला वचन दिले होते की मी अशा देवत्वाच्या जवळ जाईन. पवित्रतेच्या सीमेवर असलेल्या भक्तीने भरलेला कबुलीजबाब कच्छा आणि पल्लवीवर शारीरिक परिणामासारखा पडला. ती त्याच्यासाठी ट्रॉफी नव्हती, तीच वस्तू होती. त्या शब्दांनी पल्लवीचा शेवटचा बचाव मोडून काढला. तिने दशकभरात उभारलेले निंदकता आणि शीतलतेचे कवच त्वरित विरघळले. जाणीवपूर्वक थरथरत त्या हालचालीने तिने तिचे हात तिच्या मानेवर आणले. तणावपूर्ण शांततेत तिच्या हिर्याच्या हाराच्या तावडीतील क्लिकचा आवाज बंदुकीच्या गोलीसारखा वाटला. तिने हळूहळू तो काढून टाकला. तिच्या त्वचेवरून जाणाऱ्या जाचक वजनाची जाणीव झाली.
जेव्हा तिने रत्न सोडले तेव्हा धातू आणि मौल्यवान दगडांच्या संगमरवरी जमिनीवर आदळण्याचा आवाज एक बधीर करणारा आघात होता. तिच्या सोन्याच्या साखली ला नकार दिल्याचे प्रतिकात्मक कृत्य. समीर मंत्रमुग्ध आणि घाबरलेला पाहत होता, कारण ती तिची सामाजिक ओळख काढून टाकत होती. पुढे जड बांगड्या पडत होत्या, त्या पडत असताना त्या झटकत होत्या. त्यानंतर तिच्या दर्जाचे चिन्हांकित करणाऱ्या अंगठ्या येत होत्या. ती तिच्या पतीच्या निर्जंतुक संपत्तीपासून स्वतःला दूर करत होती. फक्त ती ज्या स्त्री बनू इच्छित होती तिच्याकडेच राहिली. तिचे दागिने काढून टाकल्यानंतर पल्लवी अधिक असुरक्षित, तरीही अमर्यादपणे अधिक शक्तिशाली दिसत होती. ती सोफ्याच्या बाहूवरून उठली आणि त्याच्यासमोर उभी राहिली. 50-60चा ड्रेस आता त्यांच्यामधील एकमेव अडथळा होता. तणाव शिगेला पोहोचला. हवा दाट होती, श्वास घेणे जवळजवळ अशक्य होते. पल्लवीने एक पाऊल पुढे टाकले, त्याच्या वैयक्तिक जागेवर आक्रमण केले. तिचे पाय त्याच्या गुडघ्यांवर आदळले. तिने तिचे हात, आता अंगठ्या नसलेले, त्याच्या चेहऱ्यावर आणले. ते दृढतेने धरले ज्यासाठी पूर्ण डोळ्यांचा संपर्क आवश्यक होता. तिची नजर भयभीत झाली होती, त्याच्या कबुलीबद्दल कृतज्ञतेचे मिश्रण आणि खूप दिवसांपासून दाबलेली लैंगिक भूक. त्याच्या कपालावरचा घामाचा थेंब, विनाशाची भीती आणि प्रचंड इच्छा यांच्यातील अंतर्गत संघर्ष तिला दिसत होता. मग आता एका हुशार माझ्याकडे कुजबुजत बघ, तिने आदेश दिला, फक्त पल्लवीकडे बघ. ती आत झुकली आणि शेवटी अंतर कमी केले. चुंबन सौम्य नव्हते, ते दोन जगांची हताश टक्कर होती. ते भुकेचे, परिस्थितीविरुद्धच्या रागाचे, संपर्काच्या क्षणी फुटलेल्या संचित गरजेचे चुंबन होते. समीरचे ओठ तातडीने अननुभवी होते, पण एका कच्च्या उत्कटतेने भरलेले होते ज्ञाने तिला पेटवले. तिने त्याच्या तोंडावर व्हिस्की आणि पाऊस चाखला, वास्तविकतेचा स्वाद जो तिला कोणत्याही महागड्या पेयापेक्षा जास्त मादक करत होता. आधी संकोच करणारे त्याचे हात स्वतःचे जीवन स्वीकारले. तिच्या कंबरला एका शक्तीने पकडले ज्ञाने महागड्या सेंटिनला चुरगलले. त्याने तिला जवळ ओढले. त्यांच्या शरीराच्या आघाताने हवेलीच्या थंडीला आव्हान देणारी उष्णता निर्माण झाली. पल्लवीला तिच्या पोटाविरुद्ध त्याच्या इच्छेची कडकपणा जाणवली, त्यांना बांधणाऱ्या कामुक संबंधाची शारीरिक पुष्टी. ती त्याच्या तोंडाशी ओरडत होती, शुद्ध मुक्ततेचा मंद, पोटाचा आवाज. तर तिच्या नखांनी त्याच्या मानेचा मागचा भाग हलकेच खाजवला आणि शक्य असल्यास त्याला जवळ आणले. ते लेदर सोफ्यावर विचित्रपणे पडले, हातपाय आणि कापडांचा गोंधळ. बाहेरील वादळ खोलीतील गोंधळाचे प्रतिबिंब दिसत होते. आपत्कालीन टॉर्च भिंतींवर उदास सावल्या टाकत होत्या, कारण ते तातडीने हालचाल करत होते. अधीर हात कपड्यांखालील त्वचा शोधत होते. समीरचा ओला शर्ट उघडला होता, बटणे उडत होती. पल्लवीने तापलेल्या चुंबनांनी झाकलेली एक धडधडणारी छाती दिसून येत होती. त्याच्या त्वचेचे मीठ आणि त्याच्या रक्ताचे उग्र धडधडणे जाणवत होते. इच्छाशक्तीवर पूर्णपणे विजयी झाली. तिच्या पतीसाठी, समाजासाठी भीतीला जागा नव्हती. फक्त आता त्वचेची उबदारता, श्वास घेणारा श्वास, त्या भव्य घराच्या शून्यतेला भरून काढणारे दबलेले आक्रोश होते. पल्लवीने पुढाकार घेतला, त्याला मार्गदर्शन केले, तिच्या स्वतःच्या असुरक्षिततेचे शक्तीत रूपांतर केले. प्रत्येक स्पर्श तिच्या लैंगिक स्वायत्ततेचा दावा होता. प्रत्येक चुंबन तिने जगलेल्या जीवनाविरुद्ध युद्धाची घोषणा करत होते. शरणागती पूर्ण होती. कॅन्थर्सिसचा एक क्षण जिथे पदानुक्रम तुटले. इंटर्न आणि सीईओची पत्नी अस्तित्वात नव्हती. फक्त एक पुरुष आणि एक स्त्री उरले होते, सर्व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या, एका उत्कटतेने ग्रासलेले. कलस म्हणजे संवेदनांचा स्फोट, शारीरिक आणि भावनिक आराम इतका तीव्र होता की तो वेदनेच्या सीमेवर होता. त्यांना थरथर कापत आणि सावलीत श्वास घेण्यास त्रास होत होता. ते तिथेच पडले होते. त्यानंतरच्या शांततेत त्यांचे श्वास अजूनही अनियमित होते. त्यांचे शरीर घामाने भिजलेले होते आणि एकमेकांशी जोडलेले होते. बाहेर पडणाऱ्या पावसाचा आवाज वादळाचा शेवट आणि वास्तवाचे लवकरच पुनरागमन दर्शवत होता. पण त्या क्षणी अंधारात जमिनीवर टाकून दिलेल्या दागिन्यांनी वेढलेल्या पल्लवीला माहीत होते की काहीतरी मूलभूत बदलले आहे. आता त्यांनी सामायिक केलेले गुपित एक टिकटिक बॉम्ब होते आणि तिने नुकतेच फ्यूज पेटवला होता. थंड सकाळच्या प्रकाशाने हवेलीत घुसखोरी केली.
अथकपणे मागील रात्रीचे दृश्य क्रूर स्पष्टतेने उलगडले. वीज परत आली होती आणि एअर कंडिशनरचा गुंजन परत आला होता. वातावरण पुन्हा गोठवण्याचा प्रयत्न करत होता. पल्लवी मोठ्या चामड्याच्या सोफ्यावर एकटी होती. समीर पहाटेच्या आधी निघून गेला होता. भूतासारखा गायब झाला होता. मागे फक्त पावसाचा मंद सुगंध आणि अपहोल्स्ट्रीवरील तलमल आणि संगमरवरावर विखुरलेल्या दागिन्यांचा गोंधळ सोडून ती उठली. तिचे शरीर अशा प्रकारे दुखत होते की तिला विचित्रपणे जिवंत वाटत होते आणि हॉलच्या आरशाकडे गेली. तिच्याकडे पाहणारी स्त्री मागील रात्रीसारखी नव्हती. तिचे डोळे स्पष्ट होते, अधीनतेचे धुके दूर झाले होते आणि तिच्या स्थितीत एक नवीन दृढता होती. तिचा पन्ना रंगाचा पोशाख कुरकुरीत होता. तिच्या अपराधाचा मूक साक्षीदार होता. समोरचा दरवाजा उघडला आणि तिचा नवरा आत आला. त्याच्यासोबत त्याचा नेहमीचा अहंकार आणि महागड्या सिगार आणि शिल्ल्या दारूचा वास होता. तो तिला न पाहताच तिच्या जवळून गेला. उत्सवाच्या आयोजकांच्या अक्षमतेबद्दल आणि वादलाबद्दल तक्रार करत त्याचे जाकीट एका अदृश्य कर्मचाऱ्याकडे फेकले. त्याला जमिनीवरचे दागिने किंवा त्याच्या पत्नीच्या ऊर्जेतील बदल लक्षातही आला नाही. वर्षानुवर्षे या अदृश्यतेने तिला नष्ट केले होते. आता तिला ते तिचे सर्वात मोठे शस्त्र वाटले. तो त्याच्या स्वतःच्या वाढ्यात एक आंधला राजा होता आणि तिला त्याला खाली पाडण्याची गुरुकिल्ली सापडली होती. आदल्या रात्रीचा शारीरिक विश्वासघात हा शेवट नव्हता, तर साधन होता. पल्लवी रडण्यासाठी किंवा पश्चात्ताप करण्यासाठी वरच्या मजल्यावर गेली नाही. ती थेट तिच्या पतीच्या खाजगी कार्यालयात गेली, जिथे तिची उपस्थिती क्वचितच सहन केली जात असे. झल्लादच्या थंडपणाने तिने एका आधुनिक कलाकृतीच्या मागे लपलेली तिजोरी उघडली. ती तिथे पैसे चोरण्यासाठी नव्हती, तर खरोखर महत्त्वाचे असलेले मिळवण्यासाठी होती. विमा, महिन्यांचा गुप्त डेटा संग्रह, फसवणूक, लाचखोरी आणि कॉर्पोरेट निष्काळजीपणाचे पुरावे असलेले फ्लॅश ड्राईव्ह, जे तिने भीतीमुळे दुर्लक्ष केले होते. आता समीरच्या स्पर्शाची आठवण आणि तिच्या स्वतःच्या प्रतिष्ठेची पुनर्प्राप्ती झाल्यामुळे भीती नाहीशी झाली होती. परिवर्तन निश्चित होते. पल्लवी तिच्या तरुण प्रियकरासह एका अशक्य परिकठीत पळून गेली नाही. त्या वादली रात्रीचा प्रणय त्या क्षणात दडलेला होता. एक ज्वाला ज्याने तिला जागृत केले. तिचे जीवन झालण्यासाठी आग नाही. आठवड्यांनंतर उच्च समाजाच्या पडद्यामागे धक्कादायक वेगाने घटस्फोट अंतिम झाला. पल्लवीने वाटाघाटीच्या टेबलावर शांतपणे सादर केलेल्या कागदपत्राचा सामना करताना पतीने तुरुंग आणि सार्वजनिक घोटाळा टाळण्यासाठी सर्व काही स्वीकारले. तिने पोटगी मागितली नाही. तिने त्याचे पूर्ण स्वातंत्र्य आणि कंपनीच्या शेअर्समधील मोठा वाटा मागितला. त्याच्या स्वतःच्या पापांनी त्याचे मौन विकत घेतले. समीरला कधीच माहीत नव्हते की ज्या अनामिक गुंतवणूकदाराने परदेशात त्याच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी निधी दिला आणि ग्रामीण भागात त्याच्या कुटुंबाला परिवर्तनकारी रक्कम पाठवली, तीच ती स्त्री होती जी त्याने अंधारात बाळगली होती. कोणतेही निरोपपत्र नव्हते, कोणत्याही गुप्त बैठका नव्हत्या. त्यांचे नाते एक आवश्यक, तीव्र आणि संक्षिप्त ठिणगी होते ज्यामुळे त्या दोघांनाही त्यांच्या तुरुंगातून बाहेर पडता आले. त्याला स्वतःच्या गुणवत्तेने उठण्याची संधी देण्यात आली, ज्या हताश गरजेमुळे तो त्या हवेलीत आला होता. या घटनेनंतर पल्लवी दुसऱ्या एका निर्जंतुक हवेलीत नाही, तर पुण्यातील एका उज्ज्वल कार्यालयात सापडली. साध्या पांढऱ्या तागाच्या कपड्यात, तिच्या नैसर्गिक सौंदर्यात भर घालणारी, जड दागिने न घालता तिने खिडकीतून शहराकडे पाहिले. आता ती एक खेळाडू म्हणून नाही, तर एक प्रेक्षक म्हणून. तिच्या टेबलावर राणे फाउंडेशन फॉर यंग मराठी टॅलेंट्स च्या अंतिम योजना होत्या, ज्या प्रकल्पाचे लक्ष समीरसारख्या हुशार, वंचित तरुणांना संधी देण्यावर केंद्रित होते. तिने तिच्या वेदना आणि दडपशाहीला मुक्तीच्या शस्त्रात रूपांतरित केले होते. निषिद्ध इच्छेची रात्र ही चूक नव्हती, ती उत्प्रेरक होती. पल्लवीला शक्य तितक्या तीव्रतेने शिकायला मिळाले की प्रतिष्ठा आणि आनंद अमूल्य आहेत आणि खरे स्वातंत्र्य दिले जात नाही, ते घेतले जाते. ती एकटी होती, परंतु तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच ती तिच्या स्वतःच्या आत्म्याची मालक होती आणि ही भावना कोणत्याही महागड्या वाईन किंवा उत्कटतेच्या रात्रीपेक्षा जास्त मादक होती. जर खरी इच्छा
आणि मुक्तता गुंतलेली असेल तर तुम्ही विश्वासघाताला माफ कराल का? जर तुम्हाला वाटत की काही असेल. आवडी जोखीम घेण्यासारख्या आहेत तर इच्छेला कोणतेही नियम नसतात अशी टिप्पणी द्या. नैतिकतेला आव्हान देणाऱ्या अधिक धक्कादायक सत्यकथांसाठी आताच सदस्यता घ्या.